पण 100 वर्षांपासून जेव्हा जेव्हा मराठा समाजानं आरक्षणाची मागणी केली त्यावेळेस मराठा समाजानं ओबीसी आरक्षणाची मागणी ही क्वचितच केली किंवा केली नव्हती। आरक्षणाची मागणी होत होती, पण आम्ही ओबीसीच आहोत आणि आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण द्या अशी मराठा समाजाची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी प्रकर्षाने पुढे आणेपर्यंत आली नव्हती। एक बाब। आणि ज्या 23 मार्च 1994च्या जीआर बद्दल तुम्ही सातत्याने सगळ्या चर्चांमध्ये बोलता, त्या 23 मार्च 1994च्या जीआरला आता कोणत्या कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे? मॅडम जी, हे बघा, ओबीसी आम्ही होतो का तर होतो, ओबीसी मागणी केली होती का तर 100% केली होती। 1990ला ज्या वेळेस मंडलच्या शिफारसी सुद्धा या जातीनिहायच आहेत असं लक्षात आल्यानंतर मराठा महासंघाच्या काही नेत्यांनी, त्यांचे पत्र उपलब्ध आहेत, मी तुम्हाला उद्या ते उपलब्ध करून देईन, त्यांनी सुद्धा ओबीसी आरक्षण मागणी केलेली होती। 1990च्या नंतर 1992 नंतर मराठा सेवा संघ पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या नेतृत्वात असलेला ह्या सेवा संघाने सुद्धा मराठा समाजाचा ओबीसीतच समावेश करा अशी मागणी लावून धरायला चालू केली होती। आमच्यासाठी वेगवेगळे कमिशन नेमले होते सोशल अँड एज्युकेशन बॅकवर्ड ठरवण्यासाठी। याचा अर्थ आम्हाला ओबीसीच आरक्षणाची मागणी आमची होती। 23 मार्च आम्ही ह्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या आधी सुद्धा महाराष्ट्राला माहित आहे 50%च्या आतच मराठ्यांचा हिस्सा कसा यासाठी वनवास यात्रा आम्ही काढलेली होती। तिकडे घालून मी महाराष्ट्रात फिरलेला माणूस आहे। तुळजापूर ते मुंबई एप्रिल आणि मे महिन्यात चालत गेलोय, शेकडो गावात सभा घेतलेल्या आहेत। त्यासाठी आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिला मोर्चा हा जरांगे पाटलांच्या काही वर्ष, 1 वर्ष 6 वर्ष आधी तेच आहे ना की तुमची जर मागणी होती तर ती मागणी पूर्ण करण्यासाठी जे आयोग नेमण्यात आले होते त्या आयोगांनी सकारात्मक अहवाल दिला नाही ती मागणी पूर्ण होण्याच्या दृष्टीने, त्यामुळे ती होऊ शकली नाही। पण ज्या 23 मार्च 1994च्या जीआर वर तुम्हाला आक्षेप आहे, माझा प्रश्न असा आहे की तो जीआर आता कोणत्या कोर्टामध्ये चॅलेंज आहे? हे बघा, काही लोकांनी जीआर चॅलेंज केलेला आहे, तो होता। त्या संदर्भानं मी स्वतः सुद्धा कशा पद्धतीने पुढच्या वेळेस चॅलेंज करता येईल माझा त्यात आता मी बऱ्यापैकी एक सिक्वेन्स आणि हे लावलेला आहे। आमच्याही ज्येष्ठ लोकांना मी त्यात विचारेन की आपण यात पुढे काय जायला पाहिजे। पण माझं डाव आहे मध्य प्रदेशमध्ये अशा पद्धतीने जीआर चॅलेंज करून तिथल्या मुलींच्यावर न्याय दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने पण असं आहे ना योगेश केदारजी की जेवढ्या चर्चांमध्ये आपण बोललो त्या सगळ्या चर्चांमध्ये तुम्ही 23 मार्च 1994च्या जीआर मुळे मराठ्यांचा वाटोळा झाला असं म्हणता। मग त्या जीआर, तुम्ही तर स्वतः वकील आहेत, मग हा जीआर चॅलेंज का झाला नाही? आज जेव्हा ओबीसी समाजाला असं वाटतंय की मराठा समाजासाठी दिलेला एक जीआर हा आपल्यावर अन्यायकारक आहे, ते लागलीच कोर्टात गेले। 1994 पासून 2025 पर्यंत जर तो जीआर खरंच अन्यायकारक होता तर मग तो थांबवण्यात मराठा समाजाला अपयश का आलं?